आज पाटोदा येथे शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक समाविष्ट करू नये याबाबत तहसील कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले। देशभरातून विविध रस्त्यातून मनुस्मृती जाळली जात आहे, तसेच शालेय पाठ्यक्रमात मनुस्मृतीचा समावेश होऊ नये यासाठी निदर्शने करण्यात येत आहेत। पाटोदा येथे राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष युवा नेते गणेश कवडे यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आलं। यावेळी भाई विष्णुपंत घोलप, इम्रान शेख, वाहेदभाई पठाण, विठ्ठलराय नाईकवाडे, दिलीपराव गाडेकर, निलेश जावळे, जय जावळे, रोहन जाधव, नागेश पाटोळे, जाहीर पठाण व अनेक नागरिक उपस्थित होते। प्रतिनिधी राहुल सोनावणे। लोकशाहीमध्ये काम करण्याचा अधिकार नाही, तो अधिकार फक्त त्यांना आहे। कारण आम्ही इथले वर्णव्यवस्थेनुसार किंवा त्यांच्या गेलेल्या वेदेनुसार वेद जे आहेत त्या वेदेनुसार मनुस्मृतीच्या कायद्यानुसार आम्ही श्रेष्ठ आहोत हा सांगण्याचा त्यांनी वारंवार जो आतापर्यंतचा कायदा केला तो कायदा पुन्हा अंमलबजावणी करण्यासाठी त्यांचा खूप मोठं एक षडयंत्र या देशामध्ये शिजत आहे। जे वारंवार आपण सांगत होतो, या इलेक्शनच्या अगोदर मी सांगत होतो की या पार्टीचं सरकार म्हणजे आपल्या येणाऱ्या काळात या देशासाठी धोकादायक सरकार आहे। कारण त्यांनी आतापर्यंत जो कायदा केलाय, त्यांचा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार ही मनुस्मृती जी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय हे संविधान बाजूला सारून त्याच्यात पुन्हा त्यांना मनुस्मृती हा कायदा आणायचा आहे। त्या मनुस्मृती कायद्यानुसार तुम्हा आम्हाला शिक्षणाला अधिकार नाही। जे 18 पगड समाजातले लोक आहेत त्या समाजाला पुन्हा शिक्षणाचा अधिकार नाही, किंवा आपल्या 18 पगड समाजातला एखादा कार्यकर्ता आमदार होत असेल, जिल्हा परिषद सदस्य होत असेल किंवा पंचायत समिती सदस्य होत असेल तो त्यात अधिकार नाही। या कायद्यानुसार जो 2% समाज आहे तो 2% समाज फक्त या देशावर राज्य करू शकतो। ही देवेंद्र फडणवीसची जी नीती आहे ही नीती त्यांनी चालू करण्याचा प्रयत्न केलाय। त्याच्यासाठी त्यांनी एक खूप मोठं षडयंत्र रचलंय की आपल्याला बेसावधपणे करून आपल्याला वाटतं कोणता कायदा, कोणते श्लोक, कोणत्या अभ्यासक्रमात, पण जे विद्यार्थी आपले शिकणारे विद्यार्थी आहेत, जे छोटे छोटे विद्यार्थी आपले उद्या येणाऱ्या काळात शिकणार आहेत त्या विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये म्हणजे अभ्यासक्रमामध्ये त्यांनी मनुस्मृतीच्या कायद्यामध्ये मनुस्मृतीचा कायदा जो आहे तो कायद्यातले काही धडे टाकण्याचा प्रयत्न आता त्यांनी चालू केलेला आहे। पण मित्रांनो, जर हे उद्या धडे तुमच्या आमच्या लेकरांना जर शिकवण्याचा प्रयत्न केला आणि कुठल्या तरी एका संस्कृतीचं जर तुम्ही अजेंडा मांडण्याचा प्रयत्न केला, इथं भारतीय संस्कृतीमध्ये आतापर्यंत किती हजार जाती राहत आहेत आणि सर्वांना मिळून जो कायदा तयार केला तो कायदा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे। त्याला प्रत्येक जाती धर्माला त्याच्यात सगळ्यात मोठा अधिकार आहे। तो अधिकार जर हाणून पाडण्याचा प्रयत्न केला आणि जर उद्या हा मनुस्मृती कायदा आला आणि कुठल्या तरी एका संस्कृतीला घेऊन चालणारा कायदा असेल तर ही 18 पगड समाजाने या देशामध्ये राहायचं कसं आणि भारतीय संस्कृती कशी टिकू शकते किंवा कशी भारतीय संस्कृतीला हा छेद देण्याचा प्रयत्न त्यांचा आहे। या प्रतिक्रांती लोक आहेत, जे प्रतिक्रांतीवादी लोक काम करणारे आहेत, जे हे भाजप पार्टीचे लोक आहेत, ज्या काल एक महाडमध्ये एक आंदोलन उभा झालं, याच्या विरोधात जितेंद्र आव्हाडांनी जे एक आंदोलन उभा केलं की त्यांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी मनुस्मृती आहे ही रायगडाच्या पायथ्याशी नेऊन त्याच वेळी जाळली होती, हे आम्हाला मान्य नाही किंवा यातला कुठलाही अध्याय आम्हाला मान्य नाही। त्या अध्यायाच्या विरोधात ज्यावेळेस त्यांनी जे आंदोलन केलं ते आंदोलन करताना त्यांच्याकडून अनावधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाटला गेला। तो न पाहत न कळतपणे फाटला गेला। तर या भाजप सरकारचे जे अध्यक्ष आहेत बावनकुळे यांनी लगेच त्याच्यावर स्टेटमेंट दिलं की हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान्य करणारे नाहीत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात आहेत। या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मानणाऱ्या वर्गाला त्यांच्या अंगावर घालण्याचा जो प्रयत्न हाच हे सरकार करत आहे आणि जोडेमार आंदोलन त्यांनी उभा केलं। परंतु मी सांगू इच्छितो मित्रांनो, त्यांनी मूळ मुद्दा बाजूला ठेवून विनाकारण कुठला तरी विषय जास्त वाढवण्याचं काम केलंय। कारण हा मुद्दा खूप मोठा नाही। जो जितेंद्र आव्हाड आहे त्यांनी त्याची सविस्तर एक पत्रकार परिषद ही घेतली आणि त्या पत्रकार परिषदमध्ये घेऊन त्यांनी सांगितलं की बाबा हे माझ्याकडून चुकून झालं, अनावधानाने झालं, मी त्याची माफीही मागतो आणि माझा विरोध जो आहे ते मनुस्मृतीचा जो कायदा आहे हे पाठ्यपुस्तकात न आणण्याचा आहे। त्याच्यामुळे तुम्ही हा जो विषय आहे डायव्हर्ट करण्याचं काम भाजप सरकारने केलं। मी पाहत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जोडेमार आंदोलनात जे आज त्यांचे कुठलेही पदाधिकारी उभे आहेत त्यांनी कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक वाचलंय का? त्यांनी कधी संविधान वाचलंय का? त्यांनी कधी महात्मा ज्योतिबा फुले वाचलेत का? त्यांनी कधी छत्रपती शिवाजी महाराज वाचलेत का? म्हणजे कुठलाही अभ्यास नाही, फक्त वरून बावनकुळेने आदेश दिले म्हणून लगेच खाली जोडेमार आंदोलन चालू केलं किंवा कुठल्याही प्रकारचं आंदोलन चालू केलं। मग तुमच्यात जर खरंच धमक असेल, तुम्ही जर खरेच मानणार असाल, खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही मानत असाल तर मग या मनुस्मृती कायद्यातले जे धडे आहेत
हे आमच्या विद्यार्थ्यांना शिकवायचे नको, ही भूमिका तुम्ही का मांडत नाही? ही भूमिका तुम्ही प्रामुख्याने मांडली पाहिजे. खरंच जर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानायचं असेल, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच अस्तित्व या मनुस्मृतीने नाकारलेलं आहे आणि त्या मनुस्मृतीने जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अस्तित्व नाकारलं, ती मनुस्मृतीचे धडे तुम्ही पुन्हा पाठ्यपुस्तकात द्यायचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आम्हाला किती पुळका आहे हे सांगण्याचा जे तुम्ही प्रयत्न करत आहात ते एकदम सपशेल चुकीचं आहे. त्या विरोधात आपण आज इथं हे आंदोलन